पुढची बातमी. राज्यसभेवर निवड झालेल्या उज्ज्वल निकम यांच्या गौरवाच्या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भावनिक आठवण सांगितली. 2016 मध्ये युती सरकारमध्ये मला मंत्री होण्यासाठी कुठलाही वशिला नव्हता. त्यावेळी मी मात्र उज्ज्वल निकम साहेबांकडे आलो आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन लावला. त्यानंतर माझं नाव थेट मंत्रिमंडळात आलं, असा खुलासा गुलाबराव पाटील यांनी केलाय. दरम्यान आज मी मंत्री आहे, त्यामागे त्यांचाही मोठा वाटा आहे, असा भावनिक खुलासा पाटील यांनी केला. तर उज्ज्वल निकम त्यांच्या नावाप्रमाणे संसदेतही नाव किंवा ठसा उमटवतील असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी उज्ज्वल निकम यांचं तोंड भरून कौतुक केलंय. 2016 साली एक्सपान्शनचा विषय आला की 2 राज्यमंत्री शिवसेनेकडून घ्यायचे. देवेंद्र भाऊंकडे गिरीश भाऊकडनं विषय टाकला. ते म्हणलं तुमचा पक्षाचा विषय आहे, मग आता जावं कुठे? म्हणतं चला बॉम्ब ब्लास्टकडे जाऊया. म्हणतं यांचा संबंध उद्धव साहेबांशी आहे आणि उद्धव साहेबांना मी निकम साहेबांना सांगितलं माझ्याकरता जरा फोन लावावं, बरं होऊन जाईल मी मंत्री झालो तर. आणि त्यावेळेस त्यांनी माझ्याकरता फोन लावला आणि योगायोगाने 1-1.5 महिन्याच्या अंतराने ज्यावेळेस एक्सपान्शन झालं त्यावेळेस माझा राज्य मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला आणि मी सहकार राज्यमंत्री झालो. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी खासदार उज्ज्वल निकम यांना मंत्रिपद मिळण्यासंदर्भातले सूचक संकेत दिले आहेत. निकम साहेब आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या संपर्कात आहेत. फक्त खासदारच नव्हे, त्यांच्या डोक्यात काही वेगळंही असेल, असं म्हणत महाजन यांनी त्यांच्या राजकीय भविष्याकडे लक्ष वेधलंय. दरम्यान निकम यांच्या टॅलेंटच्या जोरावर त्यांच्याकडे मोठी जबाबदारी येईल, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केलाय. आमच्या पक्षामध्ये काम करणाऱ्या माणसाला खूप मोठी संधी आहे. आपण अनेक जण मंत्री बघितले असतील, त्याचा पुढे नवलेशही नव्हता. ब्युरोक्रेसीमधले राष्ट्रमंत्री असतील, कोण होते ते काही पुढारी नेते नव्हते, आय एस ऑफिसर होते. असे अनेक आय एस ऑफिसर आहेत की ते त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतात. ते उत्तम काम करतात. मला वाटतं आपले योगही चांगले दिसत आहेत. तुम्हाला घेतलं म्हणजे काही फक्त मला वाटतं की वरती जे त्यांच्या माइंडमध्ये डोक्यामध्ये आहे ते काही फक्त खासदार म्हणून नाही, जळगावला खासदार झाले, जळगावला खासदार मिळाले म्हणून नाही, तर मला असं वाटतं काहीतरी याच्या पुढचं त्याच्या डोक्यामध्ये चाललेलं असेल आणि पुढे मला वाटतं आपल्याला निश्चित ती संधीसुद्धा त्या ठिकाणी मिळेल. आता एक मोठी बातमी. मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केलेली आहे. 400 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे. 400 कोटींचं MD ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे. मुंबई पोलिसांकडून ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि तब्बल 400 कोटींचं ड्रग्ज मुंबई पोलिसांनी जप्त केलेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विवेक गुप्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विवेक, मुंबई पोलिसांची ही मोठी कारवाई, काय अपडेट? देखिए, आपको बताना चाहेंगे कि मुंबई पुलिस जोन 10 की एक बहुत बड़ी कार्रवाई हुई है, जिसमें पुलिस का दावा है कि एक बड़ी ड्रग्स की फैक्ट्री का भांडाफोड़ किया गया है और इसमें तकरीबन 400 करोड़ के जो MD ड्रग्स है उसे जब्त किया गया है. और एक बड़ा ऑपरेशन मुंबई पुलिस की तरफ से किया गया है. जोन 10 के जो DCP हैं दत्तात्रेय नलावड़े इस पूरे ऑपरेशन को लीड कर रहे थे और उनका साफ तौर पर कहना है कि इस पूरे मामले में और भी कई बड़े खुलासे होंगे. शाम 4 बजे DCP दत्ता नलावड़े खुद एक बड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं और जो ये ड्रग्स पकड़े गए हैं उसके बारे में और बड़े खुलासे और डिटेल देंगे कि ड्रग्स कौन बना रहा था, ये ड्रग्स कहाँ जानी थी, कौन कौन से लोग इसमें इन्वॉल्व हैं, कितने लोगों को पुलिस ने गिरफ्तार किया गया है. इसकी पूरी डिटेल जो है वो DCP 4 बजे अपनी प्रेस कॉन्फ्रेंस में देंगे. लेकिन ये साफ तौर पर कि एक बड़ी फैक्ट्री ड्रग्स की जो है उसे बस्ट की गई है. लगभग 400 करोड़ के जो MD ड्रग्स हैं उसे जब्त किया गया है. ठीक आहे विवेक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. नाशिकमधून एक मोठी बातमी. नाशिकच्या पुरोहित संघात वाद झाल्याचं कळतंय. दोन्ही पुरोहित संघात बाचाबाची झालेली आहे. गंगा गोदावरी पंचकोटी संघाचा कार्यकारिणी फलक लावण्यावरून काल रात्री हा वाद झाल्याची माहिती मिळते. आजी माजी अध्यक्षांच्या दोन्ही कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद निवळला असून पोलिसांकडून दोन्ही कार्यकारिणीस पोलिसात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. पुरोहित संघात वाद झाल्यानं रामतीर्थ परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. तर गेल्या अनेक दिवसांपासून पुरोहित संघात नव्या आणि जुन्या कार्यकारिणीवरून वाद सुरू आहेत.
तर नाशिकच्या पुरोहित संघात बाचाबाची झाली असल्याचं पाहायला मिळतंय। दोन्ही पुरोहित संघात वाद झाला। नाशिकच्या पुरोहित संघात वाद झालाय। पोलिसांच्या मध्यस्थीनं हा वाद आता निवळण्यात आलेला आहे। संघाचा कार्यकारिणी फलक लावण्यावरून दोन्ही संघात हा वाद झाला असल्याचं कळतंय। गुजराती पाट्यांचा मुंबई महानगर खरं तर गुजराती पांड्याचा मुंबई महानगरपालिकेवर दरोडा अशा आशयाचे मनसेनं मुंबईमध्ये होर्डिंग लावलेले आहेत। मुंबईच्या कचरा वाहतुकीमध्ये मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप करत मुंबईत कचरा वाहतुकीचे टेंडर कुणाला मिळणार याची नावं मनसेनं आधीच जाहीर केली। मुंबईत महापालिकेत दलाल आणि अधिकारी यांचा कसा संगनमत आहे याचा खुलासा मनसेकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता। आज या संदर्भातील बॅनर मनसेकडून मुंबईत लावण्यात आलेले आहेत। तर मुंबईच्या कचरा वाहतुकीत घोटाळा केल्याचा आरोप मनसेनं केलेला आहे। मुंबईत मनसेनं त्या संदर्भातले होर्डिंग लावलेले आहेत। गुजराती पांड्याचा पालिकेवर दरोडा असं होर्डिंगवर उल्लेख करण्यात आलेला आहे। श्रावणी सोमवारच्या निमित्तानं राज्यातल्या विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनाला गर्दी केली आहे। त्र्यंबकेश्वरमधील शिवमंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली। देशभरातून आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेले। तर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात देखील पहाटेपासूनच भाविक रांगेत उभे आहेत। महापूजा आणि आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शन सुरू करण्यात आलं। दरम्यान वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची रात्रीपासूनच अलोट गर्दी झाली आहे। मंदिर परिसरातील गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। त्याचबरोबर औंढा नागनाथमधील नागनाथ मंदिरात भाविकांची रीघ पाहायला मिळते। पहाटे 2 वाजता मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आलं। तर परळीतील वैजनाथ मंदिरात देखील भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली। हर हर महादेवच्या गजरात आणि भाविकांच्या गर्दीनं मंदिर परिसर फुलून गेला। वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये होणाऱ्या भाजपच्या मेळाव्याकडे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पाठ फिरवली आहे। सुधीर मुनगंटीवार पूजेसाठी बाहेर गेले असल्यानं मेळाव्याला उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती आहे। असं असलं तरी मुनगंटीवारांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजप पक्षप्रवेश लांबणीवर पडलेला आहे। काही दिवसांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। यात जालना महानगरपालिकेची निवडणूक होणार असून मागच्या टर्मला पालिकेवर गोरंट्याल यांची एकहाती सत्ता होती आणि त्यामुळे महानगरपालिकेत 50% जागांसाठी गोरंट्याल आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपचे शहराध्यक्ष भास्कर दानवे आणि गोरंट्याल यांच्यामध्ये अद्याप एकमत झालेलं नाहीये। दरम्यान काल गोरंट्याल यांनी भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांची भेट घेऊन चर्चा केली। सत्तेची हाव आहे आणि एनकेप्रमाणे सत्ता मिळवण्यामध्ये किंवा सत्तेच्या जवळ असलं पाहिजे, सत्तेचा फायदा घेतला पाहिजे अशी मानसिकता आहे। त्यामुळे जी मंडळी जात आहे ती केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी आणि सत्तेच्या हव्यासापोटी जात आहे। त्यांना जनतेशी काही देणं घेणं नाही, जनतेच्या भावनेशी काही देणं घेणं नाही, अशा प्रकारची प्रवृत्ती आम्ही समजतो। आणि एकच आहे की यांना जनता योग्य प्रत्युत्तर देईल। उबाठाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना वाढदिवसानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या। काल आष्टीकर यांचा वाढदिवस होता आणि त्यांना अमित शहा यांनी फोन केला। जी थैंक यू थैंक यू अमित शाह नमस्कार सर। जी 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 थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। सर 54 लग गया, 54। जी थैंक यू थैंक यू। अमित शाह यांनी तुमच्या पक्षातले खासदार आहेत नागेश आष्टीकर यांना फोन केला आहे, वाढदिवसाच्या निमित्ताने केले, पण ज्या प्रकारे फोन केला आहे त्याने चर्चा होती। मग काय हे जाहीर केलंय का अमित शहानी की मी फोन केला म्हणून? तुम्हाला सोर्सेसने कळालं, अमित शहानी जाहीर केला का
बघा, गृहमंत्री, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री हे संसदेतल्या आणि विधिमंडळातल्या आपल्या सहकाऱ्यांना वाढदिवसाला किंवा अशा एखाद्या महत्त्वाच्या घडामोडीत फोन करत असतात. त्यात वेगळं काय.